अजित पवार शेतकऱ्यांची नाही स्वतःची पॉवर वाढवत आहेत। बच्चू कडू यांचं वक्तव्य। शेतकरी फसवले पण लढा कायम। सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केली असली तरी शेतकरी पूर्णपणे होरपळून गेलाय। लांबची तारीख मिळाली असली तरी आम्ही या निर्णयाचं सोनं करू। सरकारने विश्वासघात केला तर 1 जुलै 2026 रोजी महाराष्ट्रातील 4 ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल। पुणे मुंढवा जमीन प्रकरणात अजित पवार यांनी शेतकऱ्यांची पॉवर वाढवायला हवी होती, पण ते स्वतःची पॉवर वाढवतायत। हा घोटाळा खरा असेल तर त्यासारखं मोठं पाप नाही आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की मोठ्या पक्षाने हे आंदोलन केलं असतं तर आम्हीही सहभागी झालो असतो आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो। तारीख मोठी नाही, ते तारीख देऊन सरकार फसलं आहे आणि हा सन्मान जेथपर्यंत कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होत नाही तोपर्यंत तो पूर्ण सन्मान होऊ शकत नाही। तुम्ही लक्षात घ्या का आज महाराष्ट्र या वर्षात होरपळून गेलेला आहे। अतिवृष्टी झाली, कमी भाव भेटले आणि जर त्याच दिवशी कर्जमाफी झाली असती तर 25-26चा खरा शेतकरी जो आहे अडचणीत असतो शेतकरी तो त्या कर्ज माफीमध्ये आला नसता। कारण आतापर्यंतचा रीतिरिवाज काय आहे, थकीत कर्ज माफ झालं। मग 25-26चा कर्ज शेतकरी जो कर्जदार शेतकरी आहे तो आला असता का? त्याच्यानं सगळ्या मीडियावर त्याच बोंब आहे, लांबची तारीख भेटली, पण त्या लांबच्या तारखेमध्ये सुद्धा आम्ही सोनं करणार आहोत। त्या तारखेचं सोनं करण्याचं काम बच्चू कडूचं आहे, आमच्या सगळ्या नेत्यांचं आहे आणि या तारखेचं सोनं करण्यासाठी आम्ही सरकारवर विश्वास ठेवतोय। सरकारनं जर विश्वासघात केला तर 1 जुलै 30 जून 2026 नंतर येणारी 1 जुलै आहे, महाराष्ट्रातल्या किमान 4 ठिकाणी रेल रोको होईल। ते रेल रोको एवढं राहील का ते भूतन भविष्य असेल। सरकारनं हे लक्षात घ्यावं। आम्ही तुमच्यावर विश्वास आहे, शेतकऱ्याचा विश्वासघात केला तर मात्र आम्ही कुठं थांबणार नाही। याच्यापेक्षा दुपटीनं ते आंदोलन मोठं होईल, हे सुद्धा इशारा आम्ही सरकारला देतो।